बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री र नेलेकर सर लिखित कथा शर्यत. सदाच्या हाताची बोटं फुटल्याची गोष्ट बाबूराव पाटलांच्या कानावर जाताच दुसऱ्या दिवशी ते सदाची वास्तपुस्त करायला आले. त्यांनी आपल्या खर्चानं सदाला चांगल्या दवाखान्यात नेऊन त्याच्या बोटांना टाके घालून बँडेज करून घेतलं. डॉक्टरांनी सदाला महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पाटलांनी महिन्याभराचं रेशनिंग देऊन वर खर्चासाठी पैसेही दिले. काम धंदा न करता महिनाभर निव्वळ विश्रांती करायची म्हटल्यावर त्याला स्वर्ग दोन बोटच उरला. रोज गरम पाण्यानं स्नान, सकाळी नाश्त्याला शिरा पोहे चहा, दुपारचं जेवण करून ठेवून वत्सला पाटलांच्या शेतात काम धामाला जाई. बापू शाळेत जात नव्हता. तो पाटलांची गोरे डोंगरात चरायला घेऊन जाई. मोकळ्या घरात सदा मग सार्वभौमत्व मिळालेल्या राजासारखाच राही. सदा मोकळा आहे म्हटल्यावर त्याची चांडाळ चौकडी मित्रमंडळी त्याची वास्तपुस्त करायला येत. गप्पा गोष्टी, पत्त्यांचा डाव या दिवस कधी सरायचा ते कळायचं नाही. मित्र कंपनी जमल्यावर त्यांच्यासाठी चहा पोहे व्हायचेच. आधेमध्ये बाटल्याही घरात येत. पण वत्सला घरी परतण्यापूर्वी चांडाळ चौकडी गायब व्हायची. तत्पूर्वी रिकाम्या बाटल्या, त्यांची टोपणं, विडी काडीची थोटकं कसलाही पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता घेत. तरीही वत्सला घरी आली की विडी काडीचा रेंगाळणारा धुरकट, दारूचा आंबूस वास तिला जाणवे. पोह्याचा, साखरेचा डबा, तेलाची बाटली यांची खालावलेली स्थिती हा परिस्थितीजन्य पुरावा ठसठशीतपणानं तिच्या ध्यानात येई. तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवायची. भांड्यांची आदळाआपट करून आपल्या सात्विक संतापाला ती वाट द्यायची. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सदाची बोटं पूर्ववत झाली. त्याची हालचाल सुलभपणे करता येऊ लागली. सकाळी उठल्या उठल्या वत्सलानं तोफ डागली. 1.25 महिना झाला की बाळतीन बी गार पाण्यात हात घालते. तुम्हाला बी महिन्याच्या वर होऊन गेलाच. आता बाळू त्यातनं बाहेर निघा. वचे आणखी 2 दिवस जाऊ दे की ग. वाईच कणकणी वाटते. खाया पियाला कणकणी नाही वाटत. दिसभर पत्त्या कुटायला नाही कणकणी वाटत. रातन ध्या आम्ही माय लेकरानं मर मर मरावं म्हणताय काय? उठा पहिलं. अगं पर कुठल्या जन्मी पाप केलं म्हणून ह्यो मसुबा माझ्या नशिबात लिवला ते देवच जाणं. बोलता बोलता तिला घहीवरून आलं. तिला डोळ्यांना पदर लावला. तिचा रुसवा घालवण्यासाठी, विषय बदलण्यासाठी सदा गडबडीनं म्हणाला, वचे मसुबाचं नाव काढू नकोस. अजून आठवलं की अंगावर काटा शिवाळतोय बघ. डोळं पुसून कोरडं करीत, भरलेलं नाक फर्रकन कोनाड्यात शिकरून साफ करीत ती म्हणाली, तुमच्या करणेनं मसुबाला कोंबडा द्यायचा राहिला का नाही? पुढल्या आमुष्याला कापूया. आय आय मेलो, म्या नाही जाणार. तुम्ही नका जाऊ, आम्ही दोघं मायलेकरं जाऊ. मग काय हरकत नाही. जेवायला माझ्या दोस्तांना. खबरदार त्या भूतांची नावं काढाल तर. शहा पाणायचं नाही तिकडं. सदा, ओ सदा नाना. बाहेरून हाक आली. त्यानं वळून पाहिलं. पाटलांच्या वाड्यावरला राममुगडी होता. काय राम भाऊ, पाटलाने तुम्हासनी पुढं घालून छान आणाय सांगितलंय. पुढं घालून क्षण काम असल्या विगार त्याने मला तसं सांगितलं नसतं. आता सदाला वाकळ सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. राम भाऊ तुम्ही चला पुढे. मी आंघोळ करून आलोच म्हणावं. अच्छा अच्छा,
आंघोळ राहू दे, होवा तर एकोणती आंघोळीची गोळी वाटत खाव, पण पहिलं चला माझ्या संगती. सदाचा नाईलाज झाला. पाटलांचं त्याच्यावर आनंद उपकार होते. येळ काळाला नाकुशीनं का होईना मदत करत होते. मग त्यांची कामं काढून द्यायला नकोत काय. सदा वाड्यावर आला. बैठकीच्या खोलीत पाटील गादीवर तक्क्याला टिकून बसले होते. गावातील मातब्बर मंडळी दिमतीला होतीच. पाटलांनी पानाचा डबा उघडून त्यातील 2 पानं निवडली. पानाच्या शिरा अंगठ्याच्या नखान हलके सुळून घेऊन त्याला चुना लावून त्याची पट्टी करून दाढीला लावताना सदा रामराम करीत समोर आला. रामा, सदाला चहा आणून दे बरं. बस बस सदा. बोट काय म्हणतात? आता चांगली झाल्यात. सदानं हात समोर धरून बोटांची हालचाल करून दाखवली. निव्वळ बोट बघण्यासाठी पाटलाने आपल्याला बोलवलं नसेल हे तो पक्क जाणून होता. रामूनं आणून दिलेला चहा त्यानं घेतला. सदा, तुला का बोलवलं असेल बरं? पाटलाने खोचक विचारलं. आल्याला पाणी द्यायचं असेल. आलं खांडून बेण्यासाठी लिपून सुद्धा ठेवलंय. पुढल्या महिन्यात काय आहे? पुढच्या महिन्यात मला वाटतंय लगीन असेल. तुझं का माझं? गाढवा, पुढल्या महिन्यात नागटाण्याची जत्रा आली का नाही? मग प्रत्येक सालाला इतकीच किती? या साली आपली गाडी शर्यतीला पळवायची. हो, हरण्या पाखऱ्याची जोडी जुंपून गाडी पळवायची. अप्पा, शेंडाला लांब लांबच्या गाड्या येतात. मी तेच म्हणतोय, दरवर्षी लांबच्याच गाड्या बक्षीस घेऊन जातात. आपल्या भागातील एकही गाडी फायनलमध्ये सुद्धा पोचू शकत नाही. मोठ्या सरमची बाब आहे. मंडळीतील जाणकार तातू पीर म्हणाला. आप्पा, लांबच्या गाड्या बक्षीस नेत्यात, पण ती बैल नुसत्या शर्यतीसाठी पोचलेली असतात. आपल्या चित्रापाची त्याच्याशी बरोबरी होईल काहीतरी. आपलं बैल वैरण काडी खाऊन असली तरी अख्ख्या गावात आपल्या गाडी पुढे कुणाची गाडी जायची टाप आहे काय? आप्पा, माजी सरपंच विजू भोसले म्हणाले. शर्यतीची बैल म्हणजे निव्वळ शर्यतीसाठीच पोचलेली असतात. एखाद्या पैलवानाला असतो तसा दाना खुराक असतो त्यांचा. निरस दूध, कणकेचं गोळ, झालं तर पिस्ते, चारोळे, काजू, बदाम. एवढंच नाही तर त्यांची निगा पण तशीच ठेवतात. वासाच्या साबणानं रोज आंघोळ असते. अंगावर नका एवढा डाग काय दिसल. बबन भाऊंचा सुभाष म्हणाला. गेल्या साली खोडदाची बैलजोडी 2 लाखाला मागितली तरी त्या पट्ट्यानं दिली नाही. ते काय बी असलं तरी प्रत्येक बैल काय आईच्या पोटातनं शिकून नाही येत. अप्पा, तुम्ही महिनाभर हरण्या पाखऱ्याला गाडीला जुंपून सराव करा. बघू दे मग कशी रोंडाला पळत नाही ती. आश्वासक सुरात रमेश नलावडे म्हणाला. आप्पा, शर्यतीला उभा राहिल्या गाड्यांच्या बैलाकडे तुम्ही कधी बारकाईनं पाहिलंय का? साऱ्या माणसांची नजर गाड्यावर आणि बैलावर असते, पण बैलांची नजर झेंडावरून उभ्या राहिल्या माणसाकडे असते. झेंडा पडला रे पडला म्हणून तोवर बघता बघता गाड्या सपाटानं रान कापत जात्यात. विजू भोसले म्हणाले. मंडळी, यंदा माझ्या मनानं घेतलंय, आपली गाडी शर्यतीत पळवायची. पाटील म्हणाले. मग आप्पा, दाबून सरा होऊ द्या. नलावडे म्हणाले. मग सदाला काही चहा पिण्यासाठी वाड्यावर बोलावून घेतलंय काय रे? पाटील सदाकडे वळून म्हणाले. सदा, ऐकलं रामायण सगळं? आजपासून हरण्या पाखऱ्याची जोडी तुझ्या ताब्यात दिली म्हणायची.
त्यांची निगा खानादाना काय लागेल ते तू जातीनं पाहिजेच. काय लागलं सवरलं तर मला सांगायचं. मी नसलो तर घरातून मागून घ्यायचं. रोज सकाळी उठून गाडी जुंपून सरावाला न्यायची. 2-3 तास गाडी चांगली पळवायची. एका महिन्यात जोडी तयार झाली पाहिजे. आलं का ध्यानात? गाडीत बसण्याआधीच गाडीच्या धडधडीच्या आठवणनं त्यांच्या छातीत धडधडू लागलं. होय अप्पा, सदा मान हलवीत म्हणाला. नुसती मान हलवून दाखवायची नाही मला. गाडीनं पहिला नंबर काढला पाहिजे. तुझ्या जोडीला तुझी मैत्र कंपनी घ्यावं तर. रोजगाराची काळजी करू नकोस, भरपाई करीन मी. बोलता बोलता त्याने शर्टाच्या आत दांडकीत हात घालून 100 रुपयांचा मोठा बंडल बाहेर काढला. त्यातील एक 100ची नोट काढून पुढे केली. सदाचं काळी सुप्पा एवढं झालं. तो सदगदित होऊन हात पुढे करीत म्हणाला, आप्पा एवढं कशाला देताय? गाढवा तुला नाही देत. त्याने रामूला हाक मारून त्याच्या हाती नोट देत म्हणाले, चारमिनार सिगारेटचं एक पाकिट घेऊन घ्या. नंतर बंडलमधून एका 10ची नोट काढून ती सदाकडे दिली. बासमती भाताचा घास चावताना खनखन दाताखाली खडा यावा तसा त्याचा चेहरा वाकडा झाला. नोट घेता घेता तो म्हणाला, आप्पा आम्ही 4 जण आहोत. पाटलाने आणखी एक 10ची नोट काढून दिली. झालं समाधान? सदा खुशीतच बाहेर पडला. सरळ छपराकडे गेला. शिकाऱ्याशी चाहूल लागताच खबदाडीत लपलेल्या ढाण्या वाघानं डरकाळी फोडावी तसं सदाला बघताच हरण्या पाखराची जोडी उठून डेरकू लागली. सदाने पुढं होऊन दोघांच्या पाठीवरून व शिंगावरून हात फिरवलं. शिंगाच्या मधून थोडं खाजवलं. गळवंडीवरून हात फिरवला. सकाळी लवकर उठून सदानं आपली कामं उरकली. दोस्त कंपनीला आदल्याच दिवशी कल्पना दिली होती. गाडी जुंपून मित्र कंपनी घेऊन तो गावाबाहेर आला. तिघांना व्यवस्थित कामाची आखणी करून दिली. मारत्या, तू लांबच्या टोकाला उभं राहायचंस. इजा झेंडा घेऊन उभा राहील. मी गाडी पळवीन. महादांना गाडी मागून काठी घेऊन बैलांना पळवील. सगळ्यांना हे जमल ना? सगळ्यांनी होकार दिला. 8 दिवस प्रॅक्टिस कशी बशी केली. सगळीकडे जाहिराती झळकल्या. बक्षिसांच्या रकमा बघून ज्याच्या त्याच्या तोंडी तोच विषय सगळा जाऊ लागला. सकाळी लवकरच सदाची गँग वाड्यावर हजर झाली. हरण्या पाखऱ्याला नदीवर नेलं. आधी उठणं लावून मग वासाच्या साबणानं आंघोळ घातली. घरी आल्यावर दोघांवर थोडं थोडं अत्तर शिंपडलं. 5 सवासनी महिलांनी पंचारती घेऊन बैलांना हळद कुंकू लावून आरती केली. नैवेद्य भरवला. खास त्यांच्यासाठी बनवलेला बदाम पिस्त्यांचा हलवा भरवण्यात आला. शेलक्या मक्याची ताटे कणसासकट त्यांच्या गावाने टाकली. मूळचीच पांढरी शुभ्र आणि देखणी असलेली हरण्या पाखऱ्याची जोडी सकाळच्या कोवळ्या उन्हात कोहिनूर हिऱ्यागत चमचमत होती. खरसुंडीच्या यात्रेवरून अस्सल खानदानी जोडी आणली होती ती. अख्ख्या गावात या बैलांना तोड नव्हती. आज जोडी अशी दिमागधार दिसत होती की त्यांच्यावर नजरच ठरत नव्हती. पाटील प्रथमच आपल्या बैल जोडीकडे कौतुक भऱ्या नजरेनं पाहत होते. अभिमानानं त्यांची छाती भरून आली. पुढं होऊन त्याने दोन्ही बैलांच्या पाठीवरून प्रेमभरानं हात फिरवला. हरण्या पाखऱ्या, पहिल्यांदाच तुम्हाला शर्यतीला पळवतोय. माझं नाव राखा रे पोरांनो. आणि बोलता बोलता त्यांचं डोळं भरून आलं. अप्पा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. पहिला नंबर आलाच समजा. असं सूचित करण्यासाठी दोघांनी डरकाळ्या फोडल्या. वाड्याच्या कोपऱ्याजवळ मारत्या, इजिया आणि महादा तिघात गुप्त खलबत चालू होतं. त्यांच्यात काहीतरी विचार पक्का झाल्यावर त्यांनी सदाला बाजूला घेतलं. नाना, आपल्या गाडीनं पहिला नंबर काढलाच समजा. मारत्या, शेंडाला पळायच्या आधीच
सदानं विचारलं. माझा खाजगी आवाज काढतात तसा आवाज काढून सदाला म्हणाला, नाना तू एक काम कर, आप्पाकडनं ₹200 मागून घे. जत्रेत पहिला नंबर आलाच समज, बैलगाडीत जोराचा दणका बसून उडावा तसा सदा उडालाच. ₹200? याड तर लागलं नाही मादांना तुला? नाना शेंडाला एकाहून एक सरस गाड्या येतात, तुम्ही भरमात राहू नका. नंबर काढायचं सोपं नाही. नाना तुम्ही पैसे घ्या मागून, गाडीनं नंबर नाही काढीना तर आमच्या अंगावरली धाडू तर घ्या काढून, मग तर झालं. मारत्या म्हणाला, अरे सुकाळीच्यानो तुमच्या तिघांची आणि माझी धरून शान कापडे ऐकली तरी बी ₹10 कोणी द्यायचं नाही. वाधा म्हणाला, नाना आता आणखी तिरकस तुंबा काढू नकस, तू आप्पाकडनं पैसे घे मागून. ते नाही म्हणायचं नाही. ती सदा पाटलांकडे गेला. हळू आवाजात तपकतच त्यानं पाटलांना ही गोष्ट सांगितली. एरवी 5-10 रुपयांसाठी खळखळ करणाऱ्या पाटलाने दणकीत हात घालून खटाखट 100च्या 2 नव्या नोटा काढून त्याच्या हातावर ठेवल्यावर त्याचा विश्वासच बसेना. नंतर त्यानं त्या भादाकडे दिल्या. शर्यतीला सकाळपासूनच भुंड्या माळावर मुंग्यांचं दिवाण लागल्या घेत माणूस गोळा झाला होता. पुऱ्या पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षक वर्ग गोळा झाला होता. ही गर्दी झाली होती. गाड्या धावण्याच्या ट्रॅकपासून दोन्ही बाजूनं बांबूच्या आडव्या काठ्या बांधल्या होत्या. हेतू हा की पब्लिक ट्रॅकमध्ये घुसू नये. गाड्या पळायला लागल्यावर माणसांचा उत्साह एवढा वाढे की आडव्या लावल्या बांबूच्या काठ्यासुद्धा मोडून पडत. नागटाणे गावचे सरपंच, प्रतिष्ठित जबाबदार विश्वस्त मंडळी आणि यात्रा कमिटीचे सभासद स्टेजवर सावलीत बसून होते. बाबूराव पाटील आणि गावची काही मातब्बर मंडळी त्या स्टेजवर जाऊन बसले. दूर दूरच्या शर्यतीच्या गाड्या टेम्पो ट्रकमधून अजूनही येतच होत्या. एकाहून एक सरसने भारदस्त बैलजोड्या बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटत होतं. शेरकेवाडी, आंबेघरे, वडवली, कडवली, कासार शिरंबे, करवडी, खोडद, पुसेगाव, वाघेरी, शेंद्रे, खटाव, शेरे, काळे, आनेवाडी, रायगाव, सायगाव, कराड, ओगलेवाडी 100-150 नामांकित गाड्या शर्यतीला येऊन ठेपल्या होत्या. एखाद्या मोठ्या जंगी छावणीचं स्वरूप आलं होतं शर्यतीला. गाड्या तरी किती विविध रंगाच्या ढंगाच्या, काही नेहमीच्याच लाकडी चाकांच्या, काही लोखंडी चाकांच्या, काहीच्या चाकांना बेरिंग लावलेल्या, काही इतक्या नाजूक सडसडीत की एखादा माणूस सहजासहजी दोन्ही हाताने उचलू शकेल अशा. शर्यत एकदा का सुरू झाली की बैलांना मारायला अजिबात परवानगी नसते. तसा प्रकार कोणी केला तर ती गाडी बाद ठरवली जाईल. त्यासाठी शर्यतीला जुंपण्याआधीच बहुतांश स्पर्धक अघोरी पद्धत अवलंबित. 5-6 जण एक बैलाला कासऱ्या दोऱ्याने जखडून अगदी बेदम मारत मागचा पुढचा कसलाही विचार न करता फोकळून काढत. बैलांचं सर्वांग काळं निळ पडे, वळ उठत, कधी त्यातून रक्त ठिपके. बैलांच्या तोंडाला फेस येऊन ते उमाऱ्या धामाऱ्या घेत, एका तोंडातून फुतका टाकत मुसमुसत. एकाला मारला की मग दुसऱ्यालाही तोच प्रकार करून गाडीला जुंपत आणि मग शर्यतीच्या ठिकाणी आणून उभी करीत. मारानं फुगलेली मुसमुसणारी बैल गाडीवानाला एकट्याला आवरत नसत. कासरे जाम उडून घेऊन त्यांना उभं करावं लागे. नेहमीचा सराव असल्यानं बैल टवकारून झेंडेवाल्याकडे नजर लावून असत. झेंडा कधी पडतो याची वाट बघत. झेंडा खाली पडला की त्यांना इतर इशाराचीही गरज नसे, एकदम उधळत. पाटलांच्या गाडीचा 7व्या फेरीत नंबर लागलेला होता. सदा हरण्या पाखरेला जोडून जय्यत तयारीतच होता. या बैलांना न मारता देखील दोघे मुसमुसत होते. गाडी पळवायला आसुसलेले होते. सदा आणि त्याच्या 3 मित्रांनी गाडी कशीबशी आवरून धरली होती. माई करून गावाचं नाव आणि बैलगाडीचा क्रमांक 2-3 वेळा पुकारला जाई. पाटलांच्या गाडीचा नंबर पुकारला जाताच पाटील आणि गावची इतर मंडळी स्टेजवर सरसावून बसली.
चौघांनी गाडी हळूहळू ट्रॅकवर आणली. एकावेळी 6 गाड्या पळत 6 गाड्या ट्रॅकवर येऊन उभ्या राहिल्या. साहारा प्रेक्षक वर्ग बैलांकडे कधी गड्यांकडे बघत, पळणारे बैल मात्र झेंडेवाल्याकडे बघत होते. झेंडा पडला आणि डोळ्याचं पाचं लवतं ना लवतं तो 6च्या 6 गाड्या चौकूर उधळल्या. 6च्या 6 गाड्या तयारीच्या होत्या. त्यातल्या त्यात पाटलांची गाडी नवखी अनुभवी, ती जरा मागच पडली. इतर 5 गाड्या रस्ता कापू लागल्या. सदा हवाल दिल होऊन गेला. गाडी पहिल्याच फेऱ्यात बाद झाली तर अंतिम सामन्यापर्यंत कशी मजल मारणार. गाड्या तुफान मेल धडाडत निघाल्याप्रमाणे बेफाम धावत होत्या. चाके खडाखडा वाजत होते. दगड धोंड्यावरून उचलून आदळत वेगानं जात राहिल्या. पाटलांच्या गाडीत आणि इतर गाडीतील अंतर वाढत जाऊ लागलं. दोहो बाजूंनी प्रेक्षकांचा हल्ला गुल्ला कल्लोळ माजला होता. त्यानं स्टेजकडे पाहिलं. स्टेजवर पाटलू उभे राहून काहीतरी खानाखुणा करीत होते. त्या समजल्याप्रमाणे सदानं हरण्या पाखऱ्याच्या पाठीवर चिमटे काढले. एखादी कळ दाबावी तसा प्रकार घडला. हरण्या पाखऱ्यास इशारा समजला. त्यांनी वेगानं झेप घेतली. वारा कापत पळू लागल्यावर सदाचं काळी थाड थाड उडू लागलं. डाव्या बाजूला कासार शिरंबे पुसेगावच्या गाड्या पळत होत्या, तर उजव्या बाजूला खोडद, वाघेरी आणि रायगावच्या गाड्या होत्या. हरण्या पाखऱ्यांनी वेग घेताच पुढे गेलेल्या गाड्यांतील अंतर झपाट्यानं कमी होत गेलं. उजवीकडील रायगावची गाडी जशी ओलांडून पुढे गेली तसं सदाच्या जीवात जरा जीव आला. गाड्या धावत होत्या. पब्लिक सुद्धा चेकाळत होतं. खोडदाची गाडी मागे टाकत हरण्या पाखऱ्या धावू लागल्यावर सदानं हर्ष भरीत होऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. शाबास माझ्या भातरानू. आता हरण्या पाखऱ्याचे पाय देखील ट्रॅकवर टेकेनाशे झाले. गाडीची चाके भिंगरी गळत फिरू लागली. तिसरी पुसेगावची गाडी मागे पडली आणि स्टेजवर उभ्या राहिलेल्या पाटलांच्या अंगावर रोमांच फुलला. कासार शिरंब्याची अग्रमानांकित गाडी मागे पडताच पब्लिक जोरजोरानं घोषणा देऊ लागलं. राहता राहिली फक्त वारीची गाडी. ती मात्र अगदी वेगानं पळत होती. हरण्या पाखऱ्यांनी तिला गाठलं खरं, पण तिला ओलांडता येईना. सदानं पुन्हा बैलांना इशारा केला. त्याने अधिक वेग घेतला. हलके हलके गाडीनं पुढं तोंड काढलं. वाघेरीची गाडी थोडी थोडी मागं पडू लागली. शर्यतीचं अंतिम ठिकाणही जवळ आलं. आता हरण्या पाखऱ्याचा नंबर निघणार हे एव्हाना साऱ्यांनी ओळखलं होतं. पब्लिक जोर जोरानं हुर्र येऊन किंचाळत होतं. सदा घामाघूम झाला होता. त्याच्या छातीचे ठोके शाळेची घंटा घाण घाण बळीवल्यासारखे वाजत होते. हरण्या पाखऱ्यांच्या अंगी आज कुठलं बळ आलं ते त्याला कळेना. वाघेरीची गाडी मागं मागं पडू लागली तसा तो गाडीवान खवाळला. त्यानं आपल्या बैलांची शेपटी तोंडात धरून कसा कसा चावली. तो बैल उधळला आणि गाडी वेळी वाकडी धावू लागली. वाघेरीची गाडी बाराणली खरी, पण दोन्ही गाड्यांची टक्कर होण्याची चिन्ह होती. दुर्घटना टाळण्यासाठी सदानं गाडी उजवीकडे घेतली. गाडीनं वळण घेतलं खरं, पण ती तशीच ट्रॅक ओलांडून प्रेक्षकांच्या महासागरात शिरली. कासरे ओढून गाडी थांबवण्याचा सदाचा प्रयत्न दुबळा ठरला. सदाची तुफान मेल अंगावर येते हे बघताच पिकलेली पोपई सुरीनं कापावी तशी गर्दी अर्धी दोन्ही बाजूला विभागत केली. गाडी वाट फुटेल तशी धावत निघाल्यावर आणि कासरे ओढूनही थांबत नाही असे दिसल्यावर सदाच्या काळजानं ठाव सोडला. स्टेजवर उभं राहिल्या पाटलांना दरदरून घाम फुटला. धोतर सुटायची पाळी आली त्यांच्यावर. काय करावे ते त्यांनाही कळेना. गाडी धावत होती आणि तिच्या मागून 100-150 माणसं पोरं टोरं पळत सुटली. हॉटेल मिठाईवाल्यांची पालं ठोकून तयार झाली होती. फोटोग्राफरवाल्याचं पाल ठोकायचं बांधाबांधीचं काम चालू होतं. वेगवेगळ्या चित्रतारकांच्या फोटोंची माळ दर्शनी भागावर बांधायचं काम एकजण शिडीला उभं राहून करीत होता. एकाएकी मोठा कालवा कानावर आला म्हणून त्यानं वळून पाहिलं. सोसायट्यानं येणारी गाडी आणि तिच्या मागून धावत येणारा गर्दीचा लोंढा बघून त्याला फेपर यायची वेळ आली. मेलो मेलो
ओरडत तो शिडीवरून खाली उतरण्याआधीच सदाच्या गाडीनं दणका दिला. शिडी आडवी होऊन तशीच ती गाडीच्या बावखाडावर आदळली. शिडीच्या दुसऱ्या टोकाला तो माणूस पिकलेल्या आंब्यासारखा लटकत राहिला. फोटोची माळ सदाच्या गळ्यात येऊन पडली. वेळात वेळ काढून सदानं फोटोवरून एक नजर फिरवून शिडीवर लटकणाऱ्या इस्माला विचारलं, या फोटोतील बाय आहे उदय गा अंबाबाई मधली तर नव्ह? तुझ्या फोटोला लागू दे काढी, आधी मला शिडीवरून तरी खाली उतर. माणूस चिडून म्हणाला, मी का तुला शिडीवर चढून बस म्हणालोय? आता बसला तर जत्रा तरी बघून घे, पुण्यांदा चानच नाही. हो पाहुणं, मला तुमच्याजवळ गाडी तरी घ्या, तो काकुलतीनं म्हणाला. पाहुणं, वाहनातून बाहेर डोकावणं, हातपाय बाहेर काढणं धोक्याचं असतं, ठाऊक नाही काही. मी तर अख्खाच्या अख्खा बाहेर आहे. काय सांगतोय मर्दा तू? ते समज एसटीत बसल्यावर असतंय, बैलगाडीत बसल्यावर नव्ह. पालाचे कापड टार टार फाडीत गाडी फोटोग्राफरच्या दुकानात शिरता सदाचे डोळे पांढरे झाले. पांढरे झालेले डोळे गपकन मिटून घेतले त्यानं. फोटोग्राफर आणि इतर माणसांनी कसलीही दिरंगाई न करता वेळीच गाडीच्या धावमार्गातून बाजूला होऊन गाडीला वाट करून दिली. वाटेत आला कॅमेराचा स्टँड मोडून पडला. शिरच्छेद किऱ्यासारखा कॅमेरा स्टँडवरून सुटून बाजूला पडला. खुर्च्या टेबल उडवत मागच्या बाजूला पडदा फाडून गाडीनं पुढची वाटचाल सुरू ठेवली. गाडी माणूस माणसा पोरांचा लोंढा महापुरा धो धो वाहत होता. गाडी आणि माणसांचा लोंढा निघून जाताच फोटोग्राफर आणि त्यांची माणसं धावत आपल्या दुकानाची दुर्दशा पाहायला आली. फोटोच्या दुकानाची अवस्था फोटो काढण्यासारखी झालेली पाहून फोटोग्राफर आपल्या डोक्याच्या झिंज्या उपटू लागला. पुढच्या मोकळ्या जागेत कुणाचं दुकान लावायचं या मुद्द्यावरून चार चौकात गुद्दागुद्दी चालली होती. शर्यतीची गाडी वाजाप करीत वारात घेऊनच आपल्या रोखाने येत असल्याचं पाहून आपली गुद्दागुद्दी तूर्त थांबवली त्यांनी. ती वरात पुढे जायला त्यांनी वाट करून दिली. ती सर्व जमात पुढे निघून जाताच त्या चौघांनी एकत्र येऊन अपूर्ण राहिल्या गुद्दागुद्दीची सिरियल पुढे चालू केली. त्याच्या दमानं सदाची गाडी पुढल्या प्रवासाला निघाली. पुढे ओळीनं हॉटेलची पालं होती. आनंद भुवन हॉटेलचा अवाढव्य पसारा होता. तिन्ही बाजूनी पडदा लावून हॉटेलची मांडणी केली होती. वर रंगीबेरंगी डिझाईनच्या पडद्याचं छत होतं. लोकांना बसण्यासाठी म्हणून बाकडी टेबल खुर्च्या होत्या. यात्रेकरूंच्या चहा नाश्त्यासाठी शेव भजी पापडी वडा शिरा जिलेबी यांच्या पराती भरून ठेवल्या होत्या. एका चुलानावर मोठ्या हंड्यात चहाचं आधान उकळत होतं, तर दुसऱ्या चुलानावर कढईभर तेलात गरमागरम भजी तळाचं काम चाललं होतं. तयार झालेली बेडकासारखी टमाटम फुगलेली भजी झाऱ्यानं उचलून त्यातील तेल निथळल्यावर तो आचारी जवळच्या परातीत ओतत होता. परातीत मोठा ढीग तयार झाला होता. खरपूस खमंग तोंडाला पाणी सुटणारा सुवास दरवळत होता. रस्त्यानं जाणारी येणारी जत्रे करू मंडळींची पावलं आपोआप हॉटेलाकडे वळत होती. बाकड्या खुर्च्यावर दाटी वाटीनं बसली माणसं तोंड भाजणाऱ्या गरमागरम भज्यांचा अगदी चवीनं घास घेत होते. जोडीला मीठ चोळीली ठसकेबाज मिरची तोंडी लावत होते. वेटर लोकांची धावाधाव चालली होती. दोघे चौघे नुसत्या भज्यांचे प्लेट्स घेऊन वाटप करीत होते. एक दोघे चहाच्या कप बशांची चवड घेऊन बॅलन्स सांभाळत गर्दीतून वाट काढीत मागील त्यास देत होते. कुणी पाण्याचे ग्लास पुरवत होते, तर कुणी रिकाम्या प्लेट्स ग्लास उचलून टेबलावर ओले कळकट कपडे मारून इकडचा कचरा तिकडे सरकवत होते. नाश्ता करून बाहेर पडणाऱ्या माणसांचं बिल संबंधित वेटर अचूकपणे सांगत होता. उंच गल्ल्यावर बसला ढब्बू मालक पैसे वसूल करीत होता. भज्यांच्या सुवासानं धावत्या गाडीत सदाच्याही तोंडाला पाणी सुटलं. शेडीवाल्या माणसालाही तो सुवास जाणवला. पाहुणं, भजी तरी घ्या की राव, तो म्हणाला. आता गाडी हॉटेलात शिरती या बघ, खा पाहिजे तेवढी. आणि उगवत्या बाजूचा पडदा फाडताच गाडीनं हॉटेलात एंट्री घेतली. 8-10 दरोडेखोरांची टोळी घोड्यावरून दौडत आल्यासारखी दान दान उडाली. तिथं मोठी पळापळ पाडापाडी आरडाओरडा याने एकच गोंधळ माजला.
हा भजी करणारे आचार्य हातातील शस्त्रे खाली टाकून पिसाळले कुत्र मागे लागल्यासारखं वाटेल तसे पळत सुटले. चवीनं भज्यांचा आस्वाद घेणाऱ्या लोकांनी हॉटेलच्या मागील दारानं पोबारा केला. काही पुढील दाराने धावले. कावेबाज वेटर गल्ल्याजवळून जशी माणसं प्लेट घेऊन जातील तशी प्रत्येकाची प्लेटसह बिले आहेराची यादी वाचल्यागत फडाफडा म्हणून दाखवू लागले. बिल द्यायला कुणाकडे वेळ नव्हता आणि ते घ्यायला गल्ल्यावर मालक देखील नव्हता. ढपू मालक आपल्या शरीराला न शोभणारी चपलता दाखवून गल्ल्यावरून उडी मारून कधीच बाहेर सरकला होता. सरेच बाहेर पळाल्याचे पाहून भज्यांचे प्लेट, चहाच्या कपांची सवड, दोन्ही हातात पाण्यात 10 ग्लास घेतलेले वेटर हातातील चीज वस्तूंसह मेलो मेलो करीत हॉटेल बाहेर पळाले. सुरक्षित अंतरावर जाऊन आपल्या कामाचा पगार वेळेवर न देणाऱ्या मालकाच्या हॉटेलचा विध्वंस याची देही याची डोळा समाधानानं तृप्त होऊन पाहू लागले. भज्यांची प्लेट घेतलेल्या वेटरनं भज्यांचा आस्वाद घेत एक एक प्लेट चहावाल्या आणि पाणीवाल्या वेटरला दिली. या बदल्यात त्यांनी क्रमाने पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप भजीवाल्या देऊन परतफेड करून त्याच्या ऋणाईतून उत्तराई करून घेतली. वेटरमधल्या माणुसकीची, सहकार्याची भावना पाहून पलीकडे थरथर कापत उभ्या असल्या मालकाचा चेहरा मात्र मगाशी कढईत तरंगणाऱ्या गरम भज्यागत तांबडा लाल झाला होता. भज्यांची भरलेली कढई एकाच ठोकरीत लांब उडून तेल आणि भजी पेरतच गेली. चहाचं आदन उकळणारं भगवण सुलवानातच पालतं होऊन ठणाना आवाज करीत बाजूला झालं. वाटेत आडवी आलेली टेबल, बाकडी, खुर्च्या त्यांचा मार्ग रोखू शकले नाहीत. मोडत्वा त्यांचा खुर्दा करीत गाडी अंदाधुंद प्रवास करीत गल्ल्याकडे आली. एका गल्ल्याचे 2 समान भाग पाडत नोट नाट्यांनी उधळण करीत उगवत्या बाजूकडून आत शिरली गाडी. मावळतीकडचा पडदा फाडून शेजारच्या मिठाईच्या दुकानात शिरली. मागोमाग माणसा पोरांचा लोंढारा होताच. लांब लचक आडव्या फळीवर विविध प्रकारच्या मिठाईची ताटे हारीनं ठेवली होती. पुढल्या उंच मांडणीत चिरमुरे, बत्ताशे, रेवड्या यांचे शेकडो पुढे रचून ठेवलेले होते. कवळ्यात न मावणारी चिरमुऱ्यांनी शिगोशिग भरली 3-4 पोती उभी ठेवलेली होती. चिरमुरे मिठाईच्या खरेदीसाठी बायकापोरांची गर्दी उडालेली. अशात आली आली म्हणता म्हणता सदाची गाडी आणि त्यामागचा माणसांचा लोंढा रोरावत आला. मिठाई विक्रेत्यांना आणि गिरायकांना कुठे पळून कुठे नको असं होऊन गेलं. उन्हात ठेवल्या लोखंडी खाट तापू लागताच सांदी कोपऱ्यात लपून बसल्या ढेकण्यांची सैरावैरा पळापळ होती. तद्वत तिथं एकच गोंधळ उडाला. आरडाओरडी झाल्या. कुणाचं पाय दुसऱ्यांच्या पायात अडकून तर कुणी स्वतःच्याच पायात अडकून पडलं. हातातील पिशव्या, पायातील चपला कुठे गेल्या कळलंच नाही कुणाला. मिठाई मालकाचं तर अंगावर येणारी बैलगाडी पाहून धोतरच ओलं झालं. उठून पळावं हेही त्याला कळेना. जिलेब्या, फरसाणाची ताटं उधळत गाडी पुढे आली. चिरमुऱ्या रेवड्याची पुढे भरलेली मांडणी दणक्यात बाजूला झाल्याने पावसाळ्यात दरड कोसळून बदाबदा दगडमाती खाली कोसळावी तसे पुढे खाली कोसळले. चिरमुऱ्याचं पोतं वर उडून ते पालतं झालं. आकाशातून पुष्पवृष्टी व्हावी तसं चिरमुऱ्या आसमंतात उधळले गेले. खाली सांडलेल्या चिरमुऱ्यात फरसाणा सांडून आयती भेळ तयार झाली. आपल्या दुकानाचा झालेला भडंग पाहून मालकाची शुद्ध हरपून तो बसल्या जागेवरून खाली आला. गाडी मागून धावणाऱ्या म्हादा इजानं वेळीच त्याला सावरून बाजूला ओढत नेऊन चिरमुऱ्याच्या बिछाण्यावर झोपविला. गाडी मागून धावणाऱ्यांची मोठी चंगळ उडाली होती. शर्यतीत धावणाऱ्या आणि पात्र ठरलेल्या गाड्यांना बक्षीस मिळालेली आत्तापर्यंत साऱ्यानेच पाहिलेलं होतं. गाडी मागे धावणाऱ्यांना मेवा मिठाईची मेजवानी मिळते हे मात्र ते पहिल्यांदाच अनुभवत होते. बऱ्याच जणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवून जठराग्नी शांत करून घेतला. मिठाईच्या दुकानाचा पाडावा करून सदाची गाडी नव्या दमानं नव्या जोमानं दिग्विजयावर निघाली. आता पुढे टोरिंग टॉकीजचा भला मोठा तंबू होता. चारी बाजूनं काळी कणात लावून दे दनादन चित्रपट दाखवला जात होता. शिडीवरचा माणूस त्याला म्हणाला, पाहुणं आता तरी गाडी थांबवा ना. हाव सिनेमाच्या तंबूत गाडी चालली आहे. मग लेका बिन पैशाचा बघून घे की. पडद्यावर तुफान हाणामारी चालली होती.
चित्रपटाचा नायक 8-10 गुंडांचा क्रमाक्रमानं समाचार घेत होता. सारे पब्लिक आपला जीव मुठीत धरून ढिशाव ढिशाव पाहत होते. तंबू बाहेर बैलगाडीचा कोलाहल, माणसांचा कालवा, ओरड कानावर येत असला तरी तो सारा आवाज चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक असावं असाच प्रेक्षकांचाही समज झाला होता. जेव्हा कनातीच्या काठ्या काडी पेटीतल्या काड्यागत कडाकडा मोडत आणि कनातीच्या कापडाच्या चिंध्या करीत गाडी तंबूत शिरली, तेव्हा क्षणभर प्रेक्षकांचा असा समज झाला की पडद्यावर ॲक्शन जिवंत वाटावीत म्हणून चित्रपट मालकांना अत्याधुनिक ट्रिक शोधली आहे. दुसऱ्या क्षणी भरधाव गाडी सरळ आपल्याच अंगावर येते हे पाहिल्यावर हा चित्रपटातली सीन नाही याची खात्री पटली आणि मग धावपळीचा ढोंब उसळला. साऱ्यांनाच मग पळता तंबू थोडा झाला. बायका पुरुषांच्या तर पुरुष बायकांच्या वार्डमध्ये धावले. धडकाधडकी, पाडापाडी, आरडाओरडी मघाच्याच घटनांची पुनरावृत्ती. कुणा बाईची चप्पल गेली तर कुणा बाईचं मुलंच चुकलं. कुणी घाईघाईत आपलेच मूल समजून भलतंच मूल काकुटला मारून तंबू बाहेर धूम टोकली. प्रेक्षकातील हल्ला गुल्ला बघून हरण्या पाखऱ्यानं आपला मोर्चा सिनेमाच्या पडद्याकडे वळवला. दे धनाधन चित्रपटातील हाणामारी पडदा फाडत जातच विराम पावली. या दनादनीत शिडी आणि त्यावर माणूस कधी गायब झाले ते सदालाही कळलं नाही. त्याचं सारं लक्ष गाडी कुठं चालली आणि काय काय प्रकार करते याकडे लागलं होतं. सिनेमाचा पडदा फाडून दुसऱ्या बाजूची कनात फाडत गाडी तंबू बाहेर पडली. समोर तंबूचं प्रवेशद्वार होतं. उंच बांबूवर दे दनादन चित्रपटाचे मोठमोठे कटआउट्स लावलेले बॅनर्स होते. गाडीच्या धडकेनं बांबू मोडले. वरचे बॅनर एकमेकात गुंतून गाडीवर येऊन नेमके गाडीच्या दोहो बाजूने आदळून तिथेच स्थिर झाले. बॅनरमुळे गाडी पॅक होऊन सदाला चांगली सावली झाली. गाडी मागून धावणारे सारे दे दनादन चित्रपटाची घोषणा देऊ लागले. गाडी पुढे निघाली. वाटेत पोरं टोरं गर्दीत गाडीला आडवी पळत येऊ लागली. मला द्या, मला द्या, अरे काय मला द्या, सदानं ओरडून विचारलं. अहो सिनेमाची जाहिरात करताय, ती जाहिरात द्या की. एक जण म्हणाला. हा हा म्हणता गाडी जत्रेचा माळ सोडून हायवेवरून सुसाट निघाली. रस्त्याने येणारी जाणारी वाहनं देखील बैलगाडीचा वेग पाहून आश्चर्यचकित होत होती. काय होईल ते हो. दैवावर हवाला ठेवून सदा स्वस्थ बसून होता. हरण्या पाखऱ्याची जोडी गाडी घेऊन आपल्या मालकाच्या वाड्यावर येऊनच स्थिर स्थावर झाली. गाडी थांबली हे लक्षात यायला सदाचा काही वेळ जावा लागला. गाडी थांबल्याचं बघून त्यानं घाई गडबडनं खाली उडी मारली. हातापायानं धड अवस्थेत गावात पोचविल्याबद्दल त्यानं आकाशाकडे पाहून हात जोडलं. गाडीच्या पुढ्यात येऊन तो हरण्या पाखऱ्यासमोर उभा राहून त्यांना पाहू लागला. दोघंही घामानं निथळत होते. तोंडाला फसा फसा फेस आला होता. जोरजोरानं फुटकार टाकी ते उभे होते. वाड्यातील आणि जवळपासच्या सवाष्णी बायका गडबडनं पंचारती घेऊन बाहेर आल्या. गाडीला सिनेमाचे बॅनर्स बघून पाटलीनबाई म्हणाल्या. सदू भाऊजी, गाडी शर्यतीला नेली होती का सिनेमाची जाहिरात करायला? सदाला काय उत्तर द्यावं ते कळना. तेवढ्यात इज्या, मारत्या आणि महादांना रेल्वे इंजिनासारखं धापा टाकीत आलं. नाना, आम्ही स्पेशल रिक्षा करून आलो. बरं बरं केलं, पण आपली गाडी बाराणली कशी? सदा. या प्रश्नावर तिघेही चपावले. सदाला शंका आली. त्यानं महादाला दरडावून विचारलं. त्यानं सदाला बाजूला घेऊन कानात सांगितलं. नाना, आम्हाला माफी कर गड्या. जत्रेत एकाहून एक सरस पळणारी जनावर येतात, त्यांच्यापुढं आपल्या बैलांचा निभाव लागायचा नाही म्हणून आम्ही तिघांनी दोन्ही बैलांनी 200 रुपयांची दारू पाजली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.